आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दौरा परभणी, हिंगोली, वाशिम, लातूर, नांदेड या ठिकाणी करण्यात आले। उद्देश एवढाच आहे, येणाऱ्या काळामध्ये 2029चा उद्दिष्ट डोळ्यासमोर पक्ष संघटना मजबूत करणे, आपल्या असलेल्या पक्षाचा आढावा घेणे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये बदल काही करू नये। येणाऱ्या काळामध्ये हा पक्ष लोकांच्यासाठी रस्त्यावर उतरणारा पक्ष, आंदोलन करणारा पक्ष, प्रश्नांच्या विरोधक म्हणून चांगल्या प्रकारचं काम करणारा पक्ष म्हणून उभं करायचं आहे। हिंगोली म्हटल्यानंतर आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करणारा हा जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्याला येण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। आज पक्षाचा आढावा बैठक होईल, कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकून घेऊ आणि भविष्य काळामध्ये कशा पद्धतीने रणनीती करायची याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्याचं काम करतो। मागच्या काही महिन्यापासून हिंगोली जिल्हा शरद पवार यांच्या राष्ट्राचा व्यवहारच म्हणावं लागेल, कारण की इथं जिल्हा अध्यक्ष नाही, अनेक पदाधिकाऱ्यांचे पदं रिक्त आहेत, हे पदं कधी भरणार? आज त्याच्यासाठीच आलेलो आहे। जिल्हा मगाशी सांगितलं तुम्हाला, नवीन पदाधिकारी नियुक्ती करणे, त्याच्यासाठी कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा मनोगत ऐकून घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर चर्चा करून हा जिल्ह्यामध्ये लगेच आज बैठक घेऊन आम्ही लगेच निर्णय घेणार आहोत। त्यामुळे आता व्यवहारच होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती चर्चा सुरू आहे। जयंत पाटील जे आहेत ते महायुतीसोबत येऊन अर्थमंत्री होतील अशी चर्चा सुरू आहे। नेमक्या या चर्चेवर तुम्हाला काय? काल सुप्रियाताईंनी त्याचं उत्तर दिलेलं आहे की सूत्रांच्या माहितीप्रमाणे आता हे सूत्र कोण, त्याचा शोध आम्ही घेतो। त्याच्या काही महिन्यापासून आम्ही काँग्रेसमध्ये जाणार, आम्ही आता महायुतीमध्ये जाणार, आम्ही आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, या सगळ्यात चर्चा आहे। या चर्चेमध्ये काही निर्णय अद्यापर्यंत झालेला आहे का? तर 6 महिन्यापासून या चर्चा सातत्याने चालू आहे। त्यामुळे मला वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं त्याच्यापुढे आमच्या NDAमध्ये नवीन पक्ष महायुतीमध्ये सुद्धा आम्ही सामील करून घेणार नाही, असं वक्तव्य केलेलं आहे।